नमस्कार, मी मंजुषा शिवण क्लासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आपण जे बोटनेकचं ब्लाऊज कटिंग करून घेतलेलं होतं त्यावरती मी अशा पद्धतीचा गळा तयार केलेला आहे आणि हा अस्तरला स्टिक करून घेतलेला आहे, म्हणजे चिपकवून घेतला आहे प्रेसने। आणि अस्तरला इथं जॉईंट आलेला आहे माझ्या 1.25 मीटर कापड घेऊन सुद्धा अस्तरला जॉईंट आले, कारण बोटनेकला कापड जास्त लागतं आणि 40 साईज होती। तर आता आपण याला फोल्ड करून घेऊयात। तर इथं अशा पद्धतीने स्टिच करून घेतलेला आहे। इथंही मी एक टीप टाकून घेते। तर अशा प्रकारे आपण गळा तयार करून घेतलेला आहे। या सुद्धा गळ्याला तशाच पद्धतीने आपण टिपा टाकून घेणार आहोत। अशा प्रकारे मी फोल्ड करून टिप टाकून घेत आहे। जरा एक्स्ट्राचं कापड आहे, मी कट करते। अगदी आपल्याला 1.5 इंच एवढंच ठेवायचं आहे। फोल्ड करण्यासाठी आपल्याला फक्त 1.5 इंचच एक्स्ट्रा ठेवायचं आहे। जसा आपण गळा फोल्ड केला तसाच फोल्ड करून घेऊयात। तर इथं अशा पद्धतीने मी स्टिच करून घेतलेले। इथं स्टिच करायची गरज नाहीये, कारण इथं अस्तरला होतं कापड, म्हणजे अस्तरला आपण स्टिक करून घेतलेलं होतं, म्हणून टिप टाकून घेतलेली आहे। आता हे साईडला ठेवून देऊयात आणि हा जो पाठीमागचा भाग आहे आणि पुढचा भाग आहे हा एकमेकावर ठेवून टिप टाकून घेऊयात। अशा पद्धतीने आपण कापडवरती, मेन कापडवरती जो अस्तरचा भाग आहे तो ठेवून घेतलेला आहे। आधी मी टिप टाकून घेते, हा कट करून मग आपण गळा तयार करून घेऊयात। अशा पद्धतीने आपण कट करून घेतलेला आहे। आता पिनांची काही गरज नाही, पिना इथं लावल्या तरी चालेल, कारण कापड सरकणार नाही। तर आता हा जो गळा तयार केलेला आहे आपण, हा इथं ठेवूयात। अशा पद्धतीने आपण इथं टिप टाकून घेतलेली आहे। आता फोल्ड करून घेऊयात। इथे आपण टिप टाकून घेतलेली आहे आणि खाचे पाडून घेतलेले आहेत, तर आता आपल्याला दाब टिप टाकून घ्यायची आहे। तर इथं आपण दाब टिप टाकून घेतलेली आहे। आता इथला जो गळा आहे तो आपण तयार करणार आहोत। तर आता आपण इथं टिप टाकून घेणार आहोत। मी सेंटर काढलेला आहे आणि हा जो कॉर्नर आहे हा सेंटरला मॅच केलेला आहे। इथलाही कॉर्नर सेंटरला मॅच केलेला आहे आणि पिना लावून घेतलेला आहे। तर आता आपण टिप टाकून घेणार आहोत।
तर अशा पद्धतीने आपण टिपा टाकून घेतलेल्या आहेत. आता आपण हा जो मधला कापड आहे एक्स्ट्राचा तो कट करून घेऊया. तर हा जो मधला कापड निघाला या साईडला ठेवायचा आहे आपल्याला. छोटे छोटे खाचे पाडून घ्यायचे. जवळ खाचे पाडते मी. तर असे खाचे पाडून घेतलेले आहेत. आता आपण याला फोल्ड करून घेऊया. अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचे आणि प्रेस करून घ्यायचे. तर आता आपण लेस लावून घेणार आहोत. मी इथं प्रेस केलेली आहे. तुम्ही दाबटीप सुद्धा देऊ शकतात, पण मी प्रेस करून घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या चॉईसने कुठलीही लेस लावू शकता. बघू शकता अतिशय सुंदर अशी फिनिशिंगमध्ये आपली लेस लावून तयार झालेली आहे. तुम्ही इथं एक लटकन लावू शकतात किंवा तुमच्या पद्धतीने काही तयार करून लावू शकतात किंवा लेस सुद्धा मिळते तशी. तर आता आपण इथं सुद्धा लेस लावून घेणार आहोत.
वरच्या गळ्यालाही लेस बघू शकता तुम्ही, खूप सुंदर अशी फिनिशिंगमध्ये लेस लावून तयार झालेली आहे. आता पाठीमागचा भाग आपला जवळजवळ तयार झालेला आहे. फक्त आपल्याला टक्स टाकायचे आहे तिथं आणि कंबरपट्टी लावून घ्यायची. मी टक्स टाकते आणि कंबरपट्टी लास्ट लावणार आहे. मग ती लास्ट का लावायची मी ते तुम्हाला सांगणार आहे. तर आधी टक्स टाकून घेऊयात. टक्स टाकून तयार आहेत. या साईडलाही टक्स टाकून घेऊयात. तर अशा पद्धतीने टक्स टाकून घेतलेले आहेत. हा पाठीमागचा भाग तयार झालेला आहे. कंबरपट्टी मी नंतर जॉईन करणार आहे. तर इथं आपण हे पुढचे पार्ट घेतलेले आहेत. आधी यांना अस्तर जॉईन करून घेऊयात. अस्तर प्रत्येकाला मी नेहमी सांगितलेलं आहे की बऱ्याच जणांचं एका साईडचं असं प्लेन कापड राहिलं तर एका साईडचेच भाग तयार होतात. पण मी आज डिटेलमध्ये दाखवणार आहे तुम्हाला. तर तुमचेही भाग एका साईडचे तयार होणार नाहीत. आधी आपल्याला काय करायचं आहे, दोघंही अस्तर ठेवायचे आहेत. दोघं अस्तर कसे ठेवलेत बघू शकता तुम्ही. दोघांचे टोक एकमेकांसमोर, दोघांच्या सरळ बाजू वेगवेगळ्या साईडला. हा पार्ट इथं ठेवायचा आहे, हा पार्ट पण इथं ठेवायचा आहे. पिना लावून घ्यायचे आहे आणि साईडला ठेवायचे. एक भागाला पिना लावून घ्यायची, एक भागला आणि साईडला ठेवायचे. आता याला स्टिच करून घेऊयात. हा भाग तयार झालेला आहे. तसंच आता डायरेक्ट आपल्याला असं घ्यायचा असतो. आता सेम पद्धतीने आपण जॉईन करून घेऊयात. दोघही भाग बघा अगदी बरोबर जॉईंट झालेले आहेत. दोघही भागाचे जे टोक आहेत ते एकमेकांसमोर आलेले आहेत कपचे. तर आता आपण हे साईडला ठेवून देऊयात आणि जो फ्रंट भाग आहे तो पण बघूयात. जो गळ्याचा भाग असतो तो पण बऱ्याच जणांचा एका साईडचा तयार होतो. तर का तयार होतो ते पण मी सांगणार आहे. आता काय करायचं आहे आपल्याला, दोघंही अस्तर गळ्याचे जे भाग आहे, आणि बऱ्याचशा महिला तर उलट शिवतात ब्लाऊज. तर हे बघू शकतात अशा पद्धतीने आपल्याला हे पार्ट ठेवायचे. दोघंही गळ्याचे भाग आले, दोघंही समोरासमोर. आता आपल्याला त्याच्यावरती हा भाग ठेवायचा आहे. अशा प्रकारे एकाला पिन लावून साईडला ठेवायचं आहे आणि एकाला स्टिच करायला घ्यायचं आहे. आता गळ्याला आपल्याला काय करायचंय, पलटी करून घ्यायचं आहे. मी इथं पायपिंग करणार नाही. तुम्ही पायपिंग करू शकतात किंवा हातशिलाईची पट्टी सुद्धा जॉईन करू शकतात. अशा प्रकारे तयार करून घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित जॉईन करायचं आहे आणि पूर्ण टिपा टाकून घ्यायचे आहे.
आणि शक्यतो अस्तरकडून टिपा टाकायच्या आहेत, कारण अस्तरची बाजू आपण बरोबर मापात घेतलेली असते. अशाच पद्धतीने दुसरा भाग पण तयार करून घेऊयात. तर आता आपण हे जे पार्ट आहेत हे जॉईन करून घेणार आहोत, नंतर मी तुम्हाला बाही दाखवणार आहे. पार्ट नेहमी हा खालच्या बाजूने जॉईन करायचा असतो. कप बघू शकता, अतिशय सुंदरसा कप इथं तयार झालेला आहे आपला. अजून एक एक टीप टाकून घेऊयात आपण. अतिशय सुंदर असा कप तयार झालेला आहे. अशाच पद्धतीने दुसरा भाग पण तयार करून घेऊयात. अतिशय सुंदर असा कप तयार झालेला आहे आपला, बघू शकतात, खूप सुंदर आहे. आता आपण लूप्स पट्टी तयार करणार आहोत. इथं आपली लूप्स पट्टी तयार झालेली आहे आणि मी अस्तरची लावली, कारण टोचते आणि धागे आपले निघतात हुक जेव्हा अडकवतो तेव्हा. आणि मी हाताची आय बनवणार आहे. लूप्स जे आहेत ते हाताची आय बनवणार आहे मी. आता आपण हुक पट्टी लावून घेऊया. नंतर आपण ही टीप उसवू शकतो. एक अजून टीप टाकणार आहे, ती हात शिलाई टाकली की नंतर उसवून घेऊ. काठ होते, मी फोल्ड करणार नव्हते पण तुम्हाला फोल्ड करून दाखवते. जर तुमच्याकडे काठाचा कापड नसेल शिल्लक तर अशा पद्धतीने फोल्ड करायची आहे आपल्याला. नंतर आपण इथं हात शिलाई टाकून घेत असतो. तर अशा पद्धतीने आपली हुक पट्टी पण तयार झालेली आहे. कप बघा किती सुंदर आलेला आहे.
दोघंही भाग आपले तयार झालेले आहेत. आता आपण एकमेकावरती ठेवून बघूयात आणि जो कापड एक्स्ट्रा असेल तो कट करून घ्यायचा आहे. तर इथं हा इथं कापड थोडासा एक्स्ट्रा आहे, मी कट करून घेतलेला आहे. आता बाही तयार करून घेऊयात. बाहीचे अस्तर पण बऱ्याच जणांचे एका बाजूचे तयार होतात, पण काय आहे की इथं आपण ही जी बाही घेतलेली आहे ही दोघही बाजूने सेम आहे. म्हणजे की जसं की आपण खोल भाग घेतो एका साईडला बाहीचा, तसा खोल भाग नाही या बाहीला. अशा पद्धतीने ठेवायची. मी एकाला पिन लावून घेणार आहे आणि एक स्टिच करायला घेणार आहे. अशाच प्रकारे दुसरी बाही सुद्धा तयार करून घेऊयात. तर इथं आपण लेस लावून घेऊयात. मी लेस लावून घेणार आहे बाहीला. तर इथं आपण बाहीला छान अशी लेस लावून घेतली आणि लेस लावल्यामुळे बाहीला एक छान असा लुक आलेला आहे. आणि ही बाहीला थोड्यावरती चुन्या येणार आहेत. तर अशाच पद्धतीने आपण दुसरी बाही सुद्धा तयार करून घेऊयात. इथे आपण दोघंही बाह्यांना लेस लावून घेतली. लेस लावल्यामुळे बाहीला खूप सुंदर असा लुक आलेला आहे. तर आता आपण हे साईडला ठेवून देऊयात आणि कंबरपट्टी जॉईन करून घेऊयात. पुढचा जो भाग आहे, पुढच्या भागाला आणि पाठीमागच्या भागाला कंबरपट्टी आपल्याला जॉईन करून घ्यायची आहे. तर इथं हुकलूक पट्टी लावून घेतली होती आपण, कंबरपट्टी लावून घेतलेली आहे. बघू शकता अतिशय सुंदर असं फिनिशिंगमध्ये छान असे कप तयार झालेले आहेत आपले. तर आता हे पार्ट आपण पुढे जॉईन करून घेऊयात. पाठीमागच्या भागालाही मी कंबरपट्टी जॉईन करून घेतली, जशी पुढच्या भागाला केली सेम तशीच पाठीमागच्या भागाला केली. पाठीमागच्या भागाला आपल्याला कंबरपट्टी केव्हा जॉईन करायची असते, कंबरपट्टी जॉईन करण्याच्या आधी हे जे दोघंही पार्ट आहेत हे एकमेकावर असे ठेवून बघायचे असतात. बघू शकता परफेक्ट येत आहेत. आणि समजा आता कंबरपट्टी जॉईन केलेली नाही आपण आणि तुमचा पार्ट अर्धा इंच जास्त येतोय तर तो क्रॉसमध्ये कट करायचा असतो. इथं माझा सुद्धा जास्त आलेला होता, मी क्रॉसमध्ये कट केल्यामुळे बघा अगदी सुंदर अशी फिनिशिंगमध्ये पट्टी तयार झालेली आहे आपली. टक्स घेतल्यानंतर इथं 5 इंच वाढतं. तर इथं बघू शकता अतिशय सुंदर आणि परफेक्ट अशा मापामध्ये आपली कंबरपट्टी तयार झालेली आहे. आणि काखेचे भाग पण एकमेकाला व्यवस्थित जॉईंट होत आहेत. दोघंही दाखवते मी तुम्हाला. दोघंही भाग बघा तुम्ही अगदी बरोबर आलेले आहेत. तर आता आपण जिथं थोडाफार तुम्हाला कापड एक्स्ट्रा वाटत असेल, आता समजा इथं कसं वाटतोय आपल्याला की थोडासा मेन कापड एक्स्ट्रा आहे, तर तो अशा पद्धतीने क्रॉसमध्ये कट करून घ्यायचा आहे. ठीक आहे. आता आपण शोल्डर जॉईन करून घेऊयात आणि नंतर बाही जॉईन करून घेऊयात. मी पाठीमागच्या भागाला स्टिच केलेलं नाही, तर त्याआधी स्टिच करते कारण बाही जॉईन करताना घोड येऊ नये.
अशा पद्धतीने जॉईन करून घ्यायचा आहे आणि जो एक्स्ट्राचा भाग असेल तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. डबल टिप टाकून घेऊयात. आता आपल्याला बाही जॉईन करायची आहे. त्याआधी सगळे धागे मी कट करून घेते. बाही जॉईन करताना आपल्याला काय करायचं आहे, इथं जो एक्स्ट्राचा कापड आलेला असेल तो पण आधी कट करून घ्यायचा आहे व्यवस्थित. आता बाहीला मधोमध खाचा पाडायचा आहे आपल्याला. आणि बाहीला प्लेट्स घ्यायचे आहेत. छोटा पप येणार आहे बाहीला, जास्त मोठा नाही. आता या साईडने 2 घ्यायचे आहेत. अशा पद्धतीचा छोटासा पप आपण तयार केलेला आहे. पपच्या प्लेट्स बघू शकता तुम्ही कशा घेतल्यात. मी जरा वेगळ्या पद्धतीच्या घेतल्या आहेत. रेग्युलर ज्या घेतो तो आपण या साईडने घेतो, आता आपण या साईडने घेतलेले आहेत. इथं खूप छान असा आकार तयार झालेला आहे. ठीक आहे, तर दुसऱ्याही आपण तशाच करून घेऊयात. अशा पद्धतीने छोटासा आपण फुगा घेतलेला आहे. जास्त मोठा पप नको होता मला, मी छोटा पप घेतलेला आहे. तर अशाच प्रकारे आपण दुसरी बाही सुद्धा जॉईन करून घेऊयात. तर इथं आपण बाहीला डबल टिप टाकून घेतलेली आहे आणि जॉईन करून घेतलेली आहे. तर आता आपण फिटिंग करून घेणार आहोत आणि फिटिंगचा व्हिडिओ याआधी मी शेअर केलेला आहे आणि तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता. फिटिंग करताना आता बघा काय होतं बऱ्याचदा की बाही कमी जास्त होऊ शकते. लावताना थोडंफार इकडे तिकडे झालं की अशा पद्धतीने कटिंग करून द्यायची असते. मी तुम्हाला एक एक सिंगल टिप टाकून दाखवणार आहे. दुसऱ्या बाजूने टाकून घेऊयात. आता बघा
बऱ्याचदा काय होतं की आपण बाही लावताना सुद्धा चुका होऊ शकतात. मी तुम्हाला दाखवते की इकडं कापड एक्स्ट्रा उरतंय, तर आता काय करायला लागेल आपल्याला, कापड एक्स्ट्रा उरतंय म्हणून इथं आपल्याला थोडीशी टीप टाकून घ्यायला लागेल. बाहीमध्ये काय करायला लागेल, थोडीशी टीप टाकून घ्यायला लागेल. तर अगदी बरोबर पुरून गेलेलं आहे मी, जसं की तुम्हाला सांगितलं की बाही आपल्याला काय करायला लागेल, बाहीचा जॉईंट बघा अगदी एकमेकासमोर आहे. आता आपण फिटिंग करून घेऊया. फिटिंगचा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे. आता काय होतं की बऱ्याचशा महिलांचं म्हणणं असतं की आमची जी लांब बाही असेल त्याची टीप सरळ येत नाही, पण बघा आपली लांब बाही असून टीप सरळ आलेली आहे. लांब बाही आहे, आपली पफची बाही आहे, ती बाही असल्यावरती सुद्धा आपली जी टीप आहे ती सरळ आलेली आहे, म्हणजे सरळ रेषेत दिसते. ठीक आहे, तर मी आता फिटिंग करून घेते. तर इथे आपण फिटिंग करून घेतलेली आहे. पफ बघा अतिशय सुंदर असा बाहीला आलेला आहे. जास्त मी मोठा घेतलेला नाही, अगदी नाजूकच घेतलेला आहे, कारण या आधी मोठे मोठे पफ घेऊन मी ब्लाऊज पण शिवून दाखवलेत तुम्हाला, की ज्याला मोठा पफ हवा असेल त्यासाठी किती इंच कापड घ्यायचं हे सुद्धा त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. आणि अतिशय सुंदर असं आपलं इथं बोटनेक प्रिन्सेस कटमध्ये ब्लाऊज तयार झालेला आहे. पाठीमागचा गळाही तुम्ही बघू शकतात, खूप सुंदर असा तयार झालेला आहे. तुम्हाला जर माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर मंजुषा शिवण क्लास या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.